हॅलो गाईज, वेलकम टू स्नेहा पवार व्लॉग्स. तर आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. सो आता मी क्लासला चालले आणि मला खूपच लेट झालं आहे बिकॉज मी आज खूप लेट उठले. तर आता मी क्लासला जाऊन येणार, मग त्याच्यावरती माझी पूजेची वगैरे तयारी आहे. मग येताना मला सामान वगैरे घेऊन यायचं आहे. सो भेटूया आजच्या व्लॉगमध्ये. सो बाय बाय. सो आता मी घरी पोचले आणि बघू शकता मी काय काय सामान घेऊन आले. भाजी, फुलं, गजरा वगैरे, वेणी वगैरे सगळं घेऊन आले. सो आता पूजेची तयारी करूया आपण. सो बाय बाय, भेटूया. तर आता पूजा वगैरे झाली आहे. तर मी आमच्या बाहेर असं एक लोटसचं जे आणलं आहे ते लावलं आहे आणि रांगोळी पण काढली. तीही तुम्हाला दाखवते आजची रांगोळी. सो बघूया. बघू शकता आजची माझी रांगोळी. हे थोडंसं टाईमपास केलेलं आहे आणि हे थोडंसं माझं रॉंग झालं आहे. एक साईड मोठी झाली आहे तर एक साईड छोटी झाली आहे. सो बघू शकता आजची रांगोळी लोटस. सो माझ्या मम्मीचे घट बसून झालेलं आहे तर मी त्याच्याभोवती रांगोळी पण काढलेली आहे. आणि आजचंही आमच्या देवीचं म्हणजे मुकुट आहे तेही खूप छान दिसतं आहे. जे मम्मीने मांडणी केली पूजेची तीही खूप छान वाटते. सो आजचा व्लॉग कसा वाटला हा नक्की कमेंटमधून सांगा आणि आमचा मुकुट कसा वाटला. तर गाईज मी आता चालली आहे, माझा फ्रेंड येतो आहे स्टेशनला, त्याच्याकडनं मला बुक घ्यायची आहे आणि नोट्ससाठी फाईल वगैरे तो देणार आहे. सो ते मी घ्यायला चालली आहे. सो मला उशीर झाला आहे. सो फटाफट. तर गाईज आता मी फाईल घेऊन घरी चालले आहे आणि येताना मी स्वामींच्या मठात जाऊन आले. आजचं माझं स्वामींचं दर्शनही झालं आहे खूप छान. सो मला आता भूक लागली आहे म्हणून मी आलू 65 बनवते. तर ते मी प्रॉपरली असं काय दाखवलं नाही मी काय काय इन्ग्रेडियंट्स टाकलेत. तर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. तर मी ऑब्व्हियसली ही रेसिपी तुम्हाला कमेंटमध्ये सांगेल. सो तुम्हाला दाखवते आता मी कसं बनवते, छोटे छोटे स्टेप्स. सो आता माझं मिक्स करून झालं आहे. सो आता फ्राय करायचं आहे मस्तपैकी. ते भजी टाईपमध्ये असं सोडायचं किंवा बॉल्स केले तर ते ॲक्च्युली तळले नाही जात, कच्चे राहतात. सो भजीसारखं सोडणार आहे मी. नाही बघू शकता तुम्ही. सो चलो. सो गाईज बघू शकता आलू 65 रेडी आहे आणि त्याच्यासोबत मी सेजवान चटणीसोबत खाते आहे. सो वाव. आता थोडासा अभ्यास करून घेते कारण अभ्यास पण खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त व्लॉग काढून काय होणार नाही. सो अभ्यास पण इम्पॉर्टंट आहे. सो बाय बाय, भेटूया अभ्यास झाल्यावरती संध्याकाळी डायरेक्ट. तर गाईज आता मी पोथी वाचते. संध्याकाळचे 7 वाजलेत. सो आता मी पोथी वगैरे वाचेल. माझं नैवेद्य बघू माझ्या मम्मीने काय स्पेशल बनवणार आहे. सो भेटूया. तर गाईज माझं बिग बॉस झालं आहे, जेवण वगैरे झालं आहे, पण नैवेद्याची व्हिडिओज नाही काढली त्याच्यामुळे विसरली. आणि ॲक्च्युली काय होतं, नैवेद्याला गुलाबजामुन होते छान छान आणि भाजी चपाती आणि भात डाळ होतं. सो गुलाबजामुन मी तुम्हाला दाखवते, स्मॉल गुलाबजामुन. सो ते आता मी खाते. सो बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. कमेंट करून सांगा हा व्लॉग कसा वाटला. सो बाय बाय.